Good morning, students. In the last class, we have seen that he didn't allow the astrologer to go to home unless the astrologer could give the answer to his question. The question is that, the question was that whether whether he is successful in his present search or not. That was the question. But taking the advantage of this situation, astrologer demanded 1 rupees and he gave the answer to first question. You are left for dead. तुला मरायला सोडलेलं होतं. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्याच्या समोरच आता बघतोय. Oh, tell me more. He said, tell me more. A knife has passed through you once. A knife, a चाकू. चाकू तुला मारण्यात आला होता. Said the astrologer. Good fellow, he bared his chest to show the scar. What else? Good fellow, you are right. He opened his shirt and showed the scar. Scar म्हणजे जखम. त्याच्या आतमध्ये जिथं कुठं मारला होता रन होतं. जखम किंवा रन. ते रन दाखवलं त्याने. स्कार म्हणजे रन या ठिकाणी. की जो आता सुकलेला होता घाव. खूप वर्ष पहिल्याची गोष्ट होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी तो घाव दाखवला. And then you are pushed into the well nearby in the field. You were left for dead. And you were thrown in a well. And some passerby went there. You are left for dead. तुला त्या ठिकाणी सोडण्यात आलं होतं म्हणजे फेकून देण्यात आलं होतं वेल मध्ये. I should have been dead if some passerby had not chanced to peep it into the well. I would have been dead. As the stranger, the client said, की मी मेलोच असतो. समजा एखादा पासरबाय मीन्स वाटसरू तिथून जाणारा एखादा माणूस त्याने बघितलं मला. ही पीप इन टू द वे. पीप म्हणजे डोकावून पाहणे. अँड फाउंड मी आणि मला बघितलं त्याने. ओव्हरवेल्ड बाय एन्थुझियाझम. ही बिकम व्हेरी enthusiastic. The client was very enthusiastic. He is a very now the doubt has been removed from his mind. He became very enthusiastic. He became very pleased as by astrologer saying. आता तो डाऊट होता तो निघून गेला. त्याचा मूड चेंज झाला आता. आणि आता तो क्लायंट चांगला बोलायला लागला. अति उत्साहित झाला. अजून समोर जो माहीत करायचं होतं त्याला असं वाटत आपला प्रेझेंट सर्च जो चालू होता तो भेटेल की नाही कोण ते आपल्याला माहित नाही. कोण भेटेल की नाही हे शोधण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न आपला सक्सेसफुल होताना दिसत आहे. आणि हा पण एकदम योग्य माणसाजवळ आलेला. आणि आता आपले क्वेश्चन समोरचे आन्सर्स मिळत आहे क्वेश्चनचे. दॅट्स वाय ही बिकम व्हेरी ओव्हर एन्थुझियास्टिक. त्याच्यामुळे तो अत्यंत एन्थुझियास्टिक झाला. अत्यंत उत्साहित झाला. First, shall I get at him? He asked, clenching his feet. He held tightly to his feet. He became very psychologically enthusiastic that his mind is disturbed somewhat due to overjoy. When shall I get at him? मला तो कधी भेटेल? In the next world, answered the astrologer. But the astrologer said, you could get that man, but in the next world. तुला तो माणूस भेटेल नक्कीच परंतु त्यासाठी तुला पुढे जावं लागेल. दुसऱ्या दुनियेत जावं लागेल. He died 4 months ago far off town. He died 4 months ago. 4 महिने झाले तो मरण पावला. Far off town. स्वतःच्या शहरापासून खूप दूर अंतरावर. Far off. फार म्हणजे दूर. खूप दूर अंतरावर त्याच्या शहरापासून तिथे तो मरण पावला. You will never see any more of him. तो पुन्हा त्याला बघू शकणार नाही. The other groaned on hearing it. He became very frustrated. He became very dismayed. अत्यंत फ्रस्ट्रेट झाला तो की हे बघून की यार आपला जो माणसाचा बदला घ्यायचा होता ज्याला भेटायचा होता तो भेटणार नाहीये माणूस हे बघून त्याला अत्यंत वाईट वाटायला लागला. The astrologer proceeded. Again astrologer proceed. पुन्हा तो बोलायला लागला. गुरु नानक, you know my name? The other said, taken aback. तो आता एकदम धडकन उभा झाला. तुला नाव माहित आहे माझं गुरु नानक? तू किती हुशार माणूस आहे असं त्याच्या लक्षात आलं की ऍस्ट्रॉलॉजरला माझं नाव सुद्धा माहित आहे. त्याचं नाव काय होतं? गुरु नानक. कोणाचं? त्या कस्टमरचं.
As I know all the other things, Guru Nanak, listen carefully to what I have to say. Yes, Guru Nanak, when I knew everything about you, as it is very necessary for me to tell your name. हे माझ्यासाठी आवश्यक झालंय तुझं नाव सांगणं. आणि हे नॅचरल आहे, मला तुझ्याबद्दल सगळंच माहित आहे. तुझं नाव आहे गुरु नानक. आणि मी तुला आता काय म्हणतोय ते लिसन, यू हॅव टू लिसन. ऐक, लक्षपूर्वक ऐक. युअर विलेज इज 2 days. फ्रॉम हिअर युअर विलेज जर्नी इज 2 days. इथपासून तुझं विलेज जे आहे ते 2 दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावर आहे. जर्नी ड्यू टू द नॉर्थ ऑफ दिस टाउन. अँड व्हॉट इज द डायरेक्शन? द डायरेक्शन इज नॉर्थ ऑफ दिस टाउन. या गावापासून नॉर्थ साईडला, उत्तर साईडला. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. यू हॅव टू टेक द नेक्स्ट ट्रेन अँड यू हॅव टू गॉन ॲट वन्स. तू आत्ताच ट्रेन घे, पकड आणि लगेच निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. I see there is a great danger in your life if you are going to stay here. The question can be asked in multiple choice question or in true or false. That he said there is a great danger in his life. True किंवा false साठी विचारलं जातं. गुरु नानकने सांगितलं की तू इथे थांबशील तर तुझ्या लाईफ साठी अत्यंत डेंजरस आहे. त्याच्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of a sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again, and you will live to be 100. He offered him a sacred ash. अंगारा, तो पवित्र अशी राख म्हणतो आपण त्याला. अंगारा त्याला दिला. त्याला सांगितलं you have to rub it in your forehead. And never travel to the southward direction again. हे तू आपल्या फोरहेडला लावून घे. फोरहेड म्हणजे कपाळ, सॅक्रेड ॲश म्हणजे अंगारा. तू हे लावून घे. तुला काही धोका होणार नाही. आणि तुला कुठे जायचं आहे? नॉर्थ डायरेक्शनला जायचं आहे. पुन्हा तुला वापस साऊथ डायरेक्शनला कधीही प्रवास करायचा नाही. तुझ्यासाठी ते अत्यंत धोकादायक ठरणार आहे. आणि ही गोष्ट तू नेहमीसाठी लक्षात ठेव. पुन्हा इकडे ह्या साईडला तू पुढे वापस येऊ नको. आणि एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेव, यू विल लिव्ह फॉर 100 years. तू किती वर्ष जगणार आहे? 100 वर्ष जगणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. Why should I leave home again? The other said reflectively, I was only going away. Now I'm then to look for him and to choke out his life if I met him. He shook his regretfully. मला त्याला शोधायचं होतं, मला मारायचं होतं त्याला. परंतु त्यांनी नकारार्थी मान पुन्हा रिग्रेटफुली पश्चातापाने पुन्हा अशी मान हरवली की नाही खूप चूक झाली, खूप वाईट झालं. ही हॅज एस्केप्ड फ्रॉम माय हँड, ही हॅज एस्केप्ड. त्याने आपला हातावर हात आपटला आणि म्हणाला की तो माझ्या हातून सुटून गेला, पळून गेला. माझ्या हातातून सुटलाच कसा तो? आय होप ॲटलिस्ट ही डायड ॲज ही डिझर्व्ड. माझी आता इच्छा अशी आहे, मला एकच सांगा तुम्ही की त्याला मृत्यू कसा आला? त्याला जेवढ्या पनिशमेंट व्हायची होती तसाच मृत्यू आला की काय? गंभीररित्या तो मेला की काय? हे मला फक्त तुम्ही सांगा. Yes, said the astrologer. Astrologer said yes. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. Yes, he was crushed under a lorry. Yes. खूप त्याला दर्दनाक, खूप असा भयंकर असा मृत्यू झालाय त्याचा. तो त्या लॉरीच्या खाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. ट्रकच्या खाली येऊन मेला. After hearing this answer, he became gratified. Gratified म्हणजे satisfied. अत्यंत समाधान वाटलं त्याला, गुरु नानकला हे ऐकून. The place was deserted by the time the astrologer picked up his article and put them into his bag. The place was deserted. Deserted म्हणजे पूर्ण रिकामा होणे. The Guru Nanak had gone from there. Now he was the only person. The astrologer was the only person who was present there. He took out collected all such things, put it into his bag. The green shaft was also gone. There was a green ray of light and it was also switched off. एक ग्रीन लाईट त्या ठिकाणी येत होता आणि तो सुद्धा स्विच ऑफ झालेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स.
आता त्या ठिकाणी फक्त सायलेन्स होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर ए हँडफुल ऑफ कॉइन्स. When Guru Nanak went from that place, he gave him handful of coins. मूठ भरून पैसे त्याला देण्यात आले होते ॲस्ट्रॉलॉजरला. It was nearly midnight when the astrologer reached home. It was really a midnight. मध्यरात्र झाली होती ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर त्या ठिकाणी पोहोचलेला होता. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. His wife was waiting for them and demanded an explanation. Why he was late? ती उत्तराच्या प्रतीक्षेत होती, नवऱ्याची वाट पाहत होती आणि उत्तराच्या प्रतीक्षेत होती की का बरं आपला नवरा आज इतका उशिरा आलेला आहे. His flung the coins at her, said, "Count them. One man gave all that." He flung the coin. तिच्यासमोर कॉइन्स फेकले आणि सांगितलं, "काउंट इट. तू मोजून घे किती पैसे आहेत." 12.5 anna, she said, counting. After counting, she said, 12.5 anna. She was overjoyed to see all such coins. इतके मोठे कॉइन्स पाहून, शीप ऑफ कॉइन्स पाहून ती एकदम आनंदित झाली. I can buy some jaggery and coconut tomorrow. उद्या मी काही जॅगरी स्वीट्स, जॅगरी म्हणजे गुड, आणि कोकोनट विकत घेईन. The child has been asking for sweet for so many days now. The child खूप दिवसाचे म्हणत होते की काहीतरी स्वयंपाक, काहीतरी गोड खायचं आहे म्हणून. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी नक्कीच तिच्यासाठी काहीतरी चांगलं करेन, काहीतरी बनवा. त्या ठिकाणी क्वेश्चन असं विचारला जाऊ शकतो तुम्हाला की ती बाई कशी होती. ती बाई खूप केअरफुल होती. शी वॉज अ गुड हाऊसवाईफ. किंवा असं क्वेश्चन विचारू शकतात इन्फरन्समध्ये की पॉइंट आउट द लाईन्स विच शोज दॅट शी वॉज अ गुड हाऊसवाईफ. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे आन्सर द्यावं लागेल की तिला नवऱ्याची काळजी होती, त्याच्यामुळे तिने प्रश्न विचारला. वाय ही वॉज लेट. ॲट टाइम आफ्टर काउंटिंग द कॉइन्स शी सेड that she will going to purchase some jaggery and some coconut to make some sweets for her little child. हे क्वेश्चनचा आन्सर पाहिजे. The swine has cheated me. He promised a rupee. त्याने मला मूर्ख बनवलाय. त्याने 1 रुपया देतो म्हणाला होता पण काही पैसे कमी केले. Said the astrologer. She look at him. You look worried. What is wrong? ती पुन्हा ती विचारते, तू चिंतित दिसताय, काय झालंय? Nothing. After dinner, sitting on the fire, he told her, "Do you know a great load is gone from me today?" तुला माहित आहे माझ्या डोक्यावरच आज खूप मोठं बर्डन चाललं गेलं. Great load has been gone. I thought I had a blood of man on my hands all these years. मला असं वाटत होतं आजपर्यंत की मी एका माणसाचा खुनी आहे. That was the reason why I ran away from home, settled here and married you. He is alive. That was the reason that why I left my village and came here far off from my town. माझ्या गावापासून मी मुद्दामून इतक्यापर्यंत आलो, इतक्या दूरपर्यंत आलो. कोणालाही भेटलो नाही मी गावात. पुन्हा तुझ्याशी लग्न केलं आणि इथंच मी आपला चरितार्थ चालवला. परंतु आज माहित आहे काय झालं? तो माणूस जिवंत होता आणि तो मला भेटला. माझ्या डोक्यावरचं बर्डन चाललं गेलं की मी मर्डरर नाही आहो, माझ्यातून खून झाला नाही, त्याचा मला खूप आनंद झालेला होता. She gasps, "You tried to kill him?" "Yes, in our village when I was a silly youngster. We drank, gambled and quarreled badly one day." "Yes, one day what happened?" "I was a silly youngster. I drank, we gambled, quarreled, and why think of it now? And I tried to kill him." मी त्याला मारलं, परंतु आता मी कशाला त्याचा विचार करू? तो तर जिवंत आहे. टाइम टू स्लीप. चला झोपायला जायला पाहिजे. He said, yawning. जांभळी दिली. And stretched himself on the pile. आणि स्वतःला त्या पायलवर तो झोपला त्या ठिकाणी. मी तुम्हाला म्हटलं होतं की का बरं ॲस्ट्रॉलॉजर्स डे, सुरुवातीलाच म्हटलं होतं आईस ब्रेकर ऍक्टिव्हिटीच्या वेळेस की व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. मिनिंग आपण त्यावेळेस पाहिलं. सिग्निफिकन्स आज पाहू असं म्हटलं होतं. सिग्निफिकन्स याचा आहे की आज ॲस्ट्रॉलॉजरचा दिवस होता, कारण आज ज्या माणसाचा मर्डर केला होता असं त्याला वाटत होतं तो माणूस जिवंत होता. त्याचबरोबर त्या माणसाचे जे काही डाऊट्स होते, जे काही क्वेश्चन्स होते, ते सर्व ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून बनवून त्याला त्याच्याबद्दल पूर्ण माहितीच होती.
ते सर्व बनवून त्यांनी बरोबर उत्तरं दिले, जे काही त्याला माहित होतं. त्याला सॅटिस्फाईड केलं, कस्टमरला, गुरु नानकला समाधानी केलं आणि त्याला तिथून पाठवून दिलं. त्याच्याकडून पैसे सुद्धा भेटले होते. म्हणजे याला डबल ऍडव्हान्टेज झाला होता. गुरु नानकचे प्रश्नाचे उत्तर दिले होते, गुरु नानकचा डाऊट गेला होता, त्याच्यामुळे गुरु नानक बदला घेणार होता, गुरु नानक त्या ठिकाणी चालला गेला होता. त्यासोबत त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले होते. जेवढी डिमांड केली त्या पद्धतीने तो एखाद्या डिमांडिंग नेचरनुसार स्वतःची कंडिशन ठेवून त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले होते. तिसरा ऍडव्हान्टेज हा त्याला झाला होता की आज त्याच्या डोक्यावरचं पूर्ण टेन्शन चाललं गेलं होतं, लोड निघून गेलं होतं की तो एक मर्डरर होता म्हणून. हे 3 फायदे झाले होते. म्हणून म्हटलं होतं ऍस्ट्रॉलॉजर्स डे, की आज त्याचा दिवस होता, ज्योतिष्याचा दिवस. अशा रीतीने हा आर के नारायणाने सुंदर असा लेसन लिहिला होता. तो ह्या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. याच्यावरच्या ऍक्टिव्हिटीज जे आहे त्या ऍक्टिव्हिटीज आपण नंतर बघू आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेसनकडे जाऊ. थँक्यू.